नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. इंग्लंडमधील रीडिंग शहरातल्या पार्कमध्ये चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. इतिहास शिक्षक जेम्स फर्लांग आणि त्यांचा मित्र तसंच जो रिची या अमेरिकी व्यक्तीचाही मृत्यू झाला होता. आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. बातम्या ऑस्ट्रेलियातून. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात कोरोना व्हायरसचे 16 नवीन रुग्ण आढळलेत. गेल्या 2 महिन्यांमध्ये याच राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं राज्य सरकारनं काही निर्बंध शिथिल करण्याचं ठरवलंय. संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्याचं कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे दिसून येत आहे. ड्वेन जॉन्सन, जस्टिन बिबर, माइल्स सायरस, जेनिफर हडसन हे कलाकार कोरोना संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी एक शो करणार आहेत. जगभरात कोरोना व्हायरस चाचण्या आणि उपचार सर्वांना उपलब्ध करून देणं कर्तव्य आहे असं आवाहन ते जागतिक नेत्यांना करणार आहेत. ग्लोबल गोल युनायटेड फॉर अवर फ्युचर असं या कार्यक्रमाचं नाव असून तो 27 जूनला प्रसारित होईल. दक्षिण सुदानमध्ये कोरोना रुग्णांना अद्यापही योग्य उपचार मिळत नाहीयेत. 5 वर्षांचं गृहयुद्ध आणि भ्रष्टाचारामुळे इथली आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. कोरोना चाचण्यांचं प्रमाणही कमी असून अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतोय. अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नसल्याचंही चित्र आहे. 12 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोना रुग्णांसाठी फक्त 100 खाटांचं विशेष वॉर्ड तयार करण्यात आलंय. पाकिस्तान निर्बंध शिथिल करण्याचे प्रयत्न करत असताना कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते. पाकिस्तानात आतापर्यंत 1,81,000पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर 3,590 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. रुग्णांची वाढ होत असताना अनेक जण मास्क न घालता, सोशल डिस्टन्स न पाळता बाजारात बेपर्वाईने फिरताना दिसत आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. प्राधान्यानं इथल्या सर्व डिलिव्हरी आणि मार्केटिंगशी संबंधित कर्मचाऱ्यांची चाचणी केली जात आहे. सोमवारपर्यंत 17 टपाल आणि कुरिअरशी संबंधित 1 लाखांपेक्षा अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे. स्वतःच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची चाचणी आवश्यक असल्याचं एका डिलिव्हरी कर्मचाऱ्याने सांगितलंय. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणं आढळल्यानंतर काही भाग सील करण्यात आले होते. पूर्ण शहर बंद करण्यापेक्षा ज्या भागात रुग्ण आढळले तिथेच प्रतिबंध लावावेत अशी योजना प्रशासनानं आखली आहे. वुहानमध्ये अशाच प्रकारे कोरोना संसर्ग रोखण्यात यश आल्याचं प्रशासनानं सांगितलंय. बीजिंगमध्येही हा मार्ग अवलंबल्यानं संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचं सांगण्यात आलंय. स्पेनमध्ये 3 महिन्यांपासून लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आलेत. आता स्पेनमधील नागरिकांना त्यांच्या देशात मुक्त संचार करता येणार आहे. ब्रिटनसह युरोपियन देशातील प्रवासीही स्पेनमध्ये पर्यटनासाठी येऊ शकतात. उन्हाळी हंगामाच्या उरलेल्या कालावधीत काही अंशी नुकसान भरून येईल अशी आशाही स्पेन सरकारला आहे. फ्रान्सच्या वसाहतवादी काळाशी संबंधित लिओटे आणि व्हॉल्टेअर यांच्या पॅरिसमधील पुतळ्यांना रंग फासण्यात आलाय. सोन्याचा घुमट असलेल्या इन्व्हॉलाइट स्मारकाजवळच्या हर्बर्ट लिओटेच्या पुतळ्याला रंग लावण्यात आला. लिओटे यांनी फ्रेंच नियंत्रणाखाली असलेल्या मोरोक्को, अल्जेरिया, मादागास्कर इथे सेवा बजावली होती. तर व्हॉल्टेअर हे अग्रगण्य फ्रेंच लेखक होते. त्यांनी आपल्या संपत्तीचा काही भाग वसाहतींमधील व्यापारासाठी दिला होता. मध्य लंडनमध्ये ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर चळवळीअंतर्गत काही निदर्शक जमले होते. लंडन आणि ब्रिटनच्या इतर मोठ्या शहरांमध्ये सध्या अनेक निदर्शनं करण्यात येत आहेत. या ठिकाणी जातीयवाद आणि पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. मागील 4 आठवड्यांपासून दर रविवारी अशा प्रकारच्या आंदोलनाचं आयोजन करण्यात येत आहे. नेदरलँडच्या हेग शहरात पोलिसांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. पण हा मनाई आदेश डावलून अनेक जण ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर चळवळीला पाठिंबा देण्यासाठी जमले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचे फवारे मारून हटवण्याचा प्रयत्न केला. हेगच्या महापौरांनी शनिवार आणि रविवारी निदर्शनं न करण्याचं आवाहन केलंय. अमेरिकेतील लोकप्रिय मिनियापोलिस नाईट लाईफ भागात झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 11 लोक जखमी झाले. शहराच्या ट्रेंडी अपडाऊनमध्ये मध्यरात्रीनंतर हे शूट झालेलं आहे. तर या गोळीबारात एकापेक्षा अधिक लोक सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
जपानमधील अमेरिकेच्या सैन्य तळावर अचानक आग लागली। ओकिनावाच्या कदेना एअरबेसवर एका रूममधून धूर आल्यानं अग्निशमन दलानं तातडीने तिथं धाव घेतली। यानंतर तातडीनं कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्यानं पुढचा धोका जो आहे तो टळलाय। आगीचं कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। उत्तर कोरियाने सीमा भागात पत्रकं वाटण्याची त्यांची योजना रद्द करावी असं आवाहन दक्षिण कोरियानं केलं। अशा प्रकारच्या योजनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीन बिघडतील अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। संपर्क कार्यालय उडवल्यानंतर सीमेवर प्रचार पत्रकं फेकून 2018 साली करण्यात आलेले इतर करार मोडीत काढण्याचा इशारा उत्तर कोरियानं दिला आहे। इथिओपियानं नाईल नदीवर जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचं काम हाती घेतलंय। इजिप्शियन परराष्ट्र मंत्री समीह शोक्री यांनी या प्रकल्पामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडतील अशी भीती व्यक्त केली आहे। पुढील महिन्यात इथिओपिया धरण भरण्यास सुरुवात करेल। इजिप्तचा 90% पाणी पुरवठा नाईल नदीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे भविष्यात या प्रकल्पाचा मोठा फटका इजिप्तला बसू शकतो अशी भीती वर्तवण्यात येते आहे। रविवारी झालेल्या निवडणुकीत आपल्या पक्षाला मोठा विजय मिळाला असल्याचं सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलंय। राष्ट्राध्यक्ष वुचिक यांनी त्यांच्या प्रोग्रेसिव्ह पक्षानं संसदेत सुमारे 190 जागा जिंकल्या असल्याचं सांगितलं। या विश्वासाबद्दल वुचिक यांनी मतदारांचे आभार मानले। सर्बियामध्ये पुन्हा एकदा अध्यक्ष वुचिक यांच्या पक्षाला बहुमत मिळाले। समाजवादी पक्षाला निवडणुकीत 10% मतं मिळाल्याचा अंदाज आहे। विरोधी पक्षाचे नेते सर्जेश त्रिफुनोविक यांनी संसदेत कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांचं आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला। विरोधकांनी या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता। लिबियामध्ये सैन्य हस्तक्षेप करण्याची तयारी दाखवणाऱ्या इजिप्तचे लिबियन अरब सशस्त्र सेनेनं आभार मानले। त्रिपोली इथल्या तुर्कस्तानच्या वाढत्या कारवायांना आता सक्षमपणे प्रतिकार करता येईल असा विश्वास लिबियन सशस्त्र सेनेनं व्यक्त केलाय। मात्र इजिप्तच्या हस्तक्षेपामुळे इथलं गृहयुद्ध आणखीन भडकण्याची भीती व्यक्त केली जाते। युरोपातील सिसिलीच्या किनाऱ्यावरून 200हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात आले। भूमध्य समुद्रावर 3 बोटींमध्ये प्रवास करून हे सर्वजण युरोपात शिरण्याचा प्रयत्न करत होते। जर्मन बोटींनी या सर्वांना पकडलं असून त्यांच्या मूळ ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे। ब्रिटनच्या रेडिंग इथे एका 25 वर्षाच्या मुलानं केलेल्या चाकू हल्ल्यात 3घांचा मृत्यू झाला। हा मुलगा खूपच शांत स्वभावाचा आणि यापूर्वी कधीही कोणत्याही प्रकरणात आढळला नसल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। खैरी सदाल्लाह असं या लिबियन मुलाचं नाव आहे। त्याचं या प्रकरणात नाव आल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं अनेक शेजाऱ्यांचं म्हणणं आहे। ब्रिटनच्या रेडिंग भागात झालेल्या हल्ल्यानं आपल्याला अतीव दुःख आणि विचलित झालं असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलंय। या घटनेमुळे निर्वासितांसंबंधीचे नियम आणखीन काटेकोर करण्याची गरज आहे का हे बघावं लागेल असं जॉन्सन यांनी म्हटलंय। या प्रकरणी एका लिबियन मुलाला अटक करण्यात आली आहे। जॉर्डन खोरे आणि वेस्ट बँक वस्तींसंबंधीचा इस्रायलचा प्रस्ताव नाकारत असल्याचं पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचे वरिष्ठ सल्लागार यांनी स्पष्ट केलंय। इस्रायलनं जबरदस्तीने या परिसरात कारवाई करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय। 1 जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होईल, त्यामुळे आगामी 10 दिवस धोकादायक आणि निर्णायक असल्याचंही ते म्हणाले। जर्मनीच्या स्टुटगार्ट शहरात पोलिसांच्या वाहनांवर हल्ले करत शहरातील मध्यभागी असलेल्या स्टोअरची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली, तर हल्ल्यात 4 पोलीस जखमी झालेत। या हल्ल्यात 100 लोकांचा सहभाग असल्याचं पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलंय। अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे काळजीवाहू मोहम्मद हनीफ आत्मार यांच्या अध्यक्षतेखाली एक अफगाण प्रतिनिधी मंडळ इराणमध्ये दाखल झालं। इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावद जरीफ यांनी या प्रतिनिधी मंडळाचं स्वागत केलंय। मे महिन्यात इराणच्या सीमेवर अफगाण शरणार्थींच्या मृत्यूच्या प्रश्नावर ही भेट होतीये। इराणी पोलिसांच्या गोळीबारात 3 अफगाणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातील कोरोना संसर्ग कमी करण्यात मोठं यश आल्याचं सांगितलंय। इस्रायलमध्ये अलीकडच्या काळात फक्त कोरोनाची 300च नवी प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत। नागरिकांनी सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर लवकरच देशातून कोरोना हद्दपार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। ड्यूक ऑफ केम्ब्रिज हे 38 वर्षांचे झाले। फादर डे आणि 38व्या वाढदिवसानिमित्तानं डचेस ऑफ केम्ब्रिजनं 2 फोटो जारी केले। जॉर्ज, शार्लॉट आणि लुईस यांच्यासह विल्यमचे हे फोटो आहेत। तसंच केन्स्टिंग पॅलेसनं गेल्या डिसेंबरमध्ये काढलेल्या विल्यम आणि प्रिन्स चार्ल्स यांचा फोटोही जाहीर केला आहे।
व्हाईट लाईन मालिकेतील अभिनेत्री मार्था मिलान हिला अखेर अमेरिकेचं नागरिकत्व मिळालंय। मूळची स्पेनमधील मार्था हिला मार्चमध्ये नागरिकत्व प्रदान करण्यात आलं होतं, पण कोरोना संसर्गामुळे ती अमेरिकेत प्रवेश करू शकली नव्हती। तर गेल्या अनेक वर्षांपासून कॅलिफोर्नियात राहणाऱ्या मार्थानं आता मी मतदान करू शकेन याचा आनंद झाला असल्याचं म्हटलंय। संगीतकार कोबेनच्या गिटारचा अमेरिकेत लिलाव करण्यात आला। लिलावात हे गिटार $6 मिलियन विकलं गेले। कॅलिफोर्नियामधील बेवर्ली हिल्स येथे हा लिलाव सोहळा संपन्न झाला। रेड मायक्रोफोन्सचे मालक ऑस्ट्रेलियन पीटर फ्रीडमॅन यांनी हे गिटार विकत घेतले। अनेक शोजमध्ये कोबेननं हे गिटार वाजवलं होतं। न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध शो अबाउट अ गर्ल आणि ऑल अपॉलॉजीज यासारख्या सुरांमध्ये कोबेननं त्यांचा हा उपयोग केला होता। स्पेनची राष्ट्रीय आणीबाणी संपल्यामुळे माद्रिदच्या केअर होममधील नातेवाईक त्यांच्या प्रियजनांना भेटू शकले। सरकारनं 14 मार्चपासून आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती। आता देशानं सर्व नियम शिथिल केलेत। जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। कोरोना संसर्गाच्या संकटात थर्मामीटर किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट डिसइन्फेक्टरची मागणी वाढली आहे। मूलभूत वैद्यकीय उपकरणांची कमतरता सामान्य असली तरी तैवानमध्ये काही तंत्रज्ञ घरच्या घरीच ही उपकरणं बनवण्याचं प्रशिक्षण देत आहेत। हार्डवेअर शॉपमधील काही मूलभूत गोष्टींचा वापर करून ही डिसइन्फेक्टर बनवण्याचं प्रात्यक्षिक देण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर चीन आणि युरोपियन देशांमधील व्यापाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झालाय। युरोपियन काउन्सिलचं प्रतिनिधी मंडळ आता चीनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। चीनच्या नव्या कायद्याचा परिणाम व्यापारी चर्चेवर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमेरिकेत कोरोना संक्रमितांचा आकडा 22,27,000 जाऊन पोहोचलाय। तर आतापर्यंत 1,19,959 जणांचा मृत्यू झालाय। फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना, मिसूरी, नेवाडा, अॅरिझोना, युटा आणि मॉन्टाना यासह अनेक अमेरिकन राज्यांमध्ये व्यवसाय सुरू केल्यानं रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्येही सगळ्यात जास्त झालाय। ब्राझीलमध्ये जवळपास 11 लाख कोरोनाग्रस्त आहेत। तर कोरोनामुळे आतापर्यंत 50,000 जणांचा मृत्यूही झालाय। चाचण्यांचं प्रमाण वाढलं की रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय। जुलैच्या अखेरीस पाकिस्तानमधील कोरोना रुग्णसंख्या 10 लाखांवर जाईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सध्या पाकिस्तानमधील रुग्णसंख्या 2.25 लाखांवर पोहोचली आहे। लॉकडाऊन रद्द केल्यास केसेस वाढण्याची भीती आहे, कारण पाकिस्तानमध्ये खूप कमी लोक सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आहेत। चीनची राजधानी बीजिंगमध्ये मोठ्या संख्येनं कोरोना चाचण्या सुरू आहेत। जेवण डिलिव्हर करणारे कर्मचारी, कार चालक यांची खास करून अधिक संख्येनं चाचणी करण्यात येत आहे। वुहानसारखा कहर बीजिंगमध्ये होऊ नये यासाठी चीन सरकार काळजी घेत आहे। महत्त्वाच्या घटनात्मक बदलांवर रशियामध्ये या आठवड्यात मतदान होणार आहे। कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मतदान एका दिवसात न संपवता 7 दिवस चालणार आहे। व्लादिमीर पुतिन यांना 2036 पर्यंत अध्यक्ष राहता यावं असा प्रस्तावही या बदलांमध्ये ठेवण्यात आलाय। पण मतदानाची अवधी वाढवल्यानं त्यावर लक्ष ठेवणं कठीण जाईल असं मत टीकाकारांनी मांडलंय। H-1B व्हिसाबाबत नव्या निर्बंधांबद्दल 2 दिवसांमध्ये घोषणा होणार आहे। खुद्द अध्यक्ष ट्रम्प यांनी एका मुलाखतीत ही घोषणा केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा टीका केली। एका प्रचार रॅलीत त्यांनी कोरोना व्हायरसचा उल्लेख कुंग फ्लू असा केलाय। चीननं कोरोनाबद्दलची माहिती जगापासून लपवली असा आरोप ट्रम्प यांनी वारंवार केला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मूलभूत गोष्टींची माहिती नसते असं मत माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी नोंदवलंय। फिनलँड हा स्वतंत्र देश आहे की रशियाचा भाग आहे असा प्रश्न त्यांनी एका सहकार्याला विचारला होता असा गौप्यस्फोटही बोल्टन यांनी केलाय। अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरात काल गोळीबाराची घटना घडली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी झालेत। हल्लेखोर फरार आहे, त्याचा शोध सध्या सुरू आहे। ब्रिटनच्या आरोग्य सचिवांनी लॉकडाऊनच्या नव्या उपाययोजनांविषयी माहिती दिली। ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय, त्यामुळे लॉकडाऊनमधील काही नियम शिथिल करण्यात आलेत। यूकेमध्ये संपूर्णपणे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीमेवरील बंदी कायम ठेवणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय।
जपानच्या ओकिनावा शहरात अमेरिकेच्या लष्करी तळावर आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. आगीमुळे एका इमारतीचं छत कोसळलं. सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत बाहेर काढल्यानं पुढचा अनर्थ टळला. दक्षिण चीनमधील चॉकिंग शहरात 8 लहान मुलांचा बुडून मृत्यू झालाय. रविवार असल्यानं हे चिमुकले नदीकाठी खेळायला गेले होते, पण पाणी पातळी अचानक वाढली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. इटलीच्या किनाऱ्याजवळ तब्बल 200 निर्वासितांना वाचवण्यात यश आले. यामध्ये 62 लहान मुलांचा समावेश आहे. सी वॉच या जर्मन सेवाभावी संस्थेनं त्यांना वाचवलं. नॉर्थ कॅरोलिनामधील अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी राळेमधील कॉन्फेडरेटचा पुतळा हटवण्यात आलाय. पुतळा हटवल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी विरोधकांनी इतर 2 संघीय पुतळ्यांचीही तोडफोड केल्यानंतर कूपर यांनी पुतळ्यांना हटवण्याचा आदेश दिला. मेक्सिकनमधील कुटुंबियांनी रविवारी फादर्स डे साजरा केला. फादर्स डेच्या निमित्तानं ग्राहकांनी केक खरेदीसाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या काळात लोकांनी फादर्स डेच्या निमित्तानं कुटुंबासोबत वेळ घालवला. स्पेनमधील मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलंय. लॉकडाऊनच्या काळात बैलांच्या झुंजीच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आणि त्यामुळे स्पेनमधील व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले. या स्पर्धा रद्द झाल्यामुळे परंपरा खंडित होणार आहे. त्यामुळे या स्पर्धांना परवानगी देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. रिओ दी जेनेरिओ इथे कोपाकाबाना बीचवर राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आंदोलन पुकारलंय. बोल्सोनारो समर्थकांनी बॅनर झळकावत विरोध दर्शवलाय. लॉकडाऊनमुळे पर्यावरणाचं सौंदर्य आणखीन खुलून आलंय. त्यामुळे या पर्यावरणाचं संरक्षण करा असं आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केले. सेंट पीटर स्क्वेअर इथे एकत्र आलेल्या शेकडो नागरिकांना फ्रान्सिस यांनी संबोधित केलं. स्पेनमध्ये लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनचे निर्बंध कमी करणार असल्याची घोषणा सरकारनं केली. युरोपियन देशांमधील इतर प्रवाशांना क्वारंटाईन न करता प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याचे. ताज्या बातम्यांसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.